आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या महान परमेश्वरला उंचावणार आहोत। तेव्हा सर्वांनी मनापासून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता
मुक्तिदाता येशू तुझे नाव, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता,
चित्राचा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा वाऱ्याची झुळ झुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधून तो जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा हालेलुया 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 हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा ऐसे न हो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है ऐसे न हो
गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं 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 सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत, तेव्हा सर्वांनी जागेवर उभे राहायचंय। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। सर्वांनी बोला, आनंदाने बोला। जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। 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 हालेलुया, 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशू सर्वांनी बोला, किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 हे गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया 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 हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात
सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना. सर्वांनी बोला, सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण त्या जिवंत आणि महान प्रभूची स्तुती आराधना घेणार आहोत. म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. आपलं अंतःकरण त्या प्रभूकडे लावा. आपलं संपूर्ण हृदय त्या परमेश्वराकडे लावा आणि त्याची स्तुती करण्यापूर्वी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल, द्वेष असेल तर त्या सर्वांना क्षमा करा. तुमची पापं प्रभूसमोर कबूल करा. पापांसाठी पश्चाताप करा आणि त्या प्रभूजवळ क्षमा मागा. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि तो आपली काळजी घेतो. तो आपला प्रतिदिनी भार वाहतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण रात्रभर त्याने तुमचा सांभाळ केला आणि आजचा हा सुंदर दिवस त्याने तुम्हाला दाखवला, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने स्वर्गातून पुन्हा एकदा तुमच्यावर दया केली आणि तुम्हाला त्याच्या चरणाजवळ पुन्हा एकदा एकत्रित केलं. तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून त्याने तुमचा सांभाळ केला आणि आज पुन्हा एकदा त्याच्या पवित्र भवनात परमेश्वराने तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. आहा हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना.
आपलं संपूर्ण हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पाहतो की ते सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. आपल्यासाठी त्याने सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आपल्यासाठी त्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. आपल्यासाठी त्याने शुद्ध हवा निर्माण केली. विशाल असा समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे जीवजंतू निर्माण केले. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली. विविध प्रकारची फळे फुले निर्माण केली. तो या जमिनीतून आपल्याला अन्नधान्य देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रेमाची त्याच्या सामर्थ्याची साक्ष देत आहे. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा प्रभूने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. पहा त्याने आपल्याला चांगली बुद्धी दिली, चांगलं ज्ञान दिलं, पाहण्यासाठी चांगली दृष्टी दिली, बोलण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी चांगलं मुख दिलं, ऐकण्यासाठी चांगले कान दिले, चांगली श्रवणशक्ती दिली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला सुंदर हातपाय दिले. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याने आपल्याला प्रत्येक अंग देऊन परिपूर्ण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू की तू आमच्यासाठी सृष्टी निर्माण केलीस. तू आमच्या गरजा पूर्ण करतोस. तू आम्हाला शरीर देऊन आशीर्वादित केलंस. आजच्या या क्षणापर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवलंस. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ ज्याची
माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याने तुमच्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत त्या प्रत्येक उपकाराची आठवण करून आपलं मुख उघडून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमासाठी त्याची स्तुती करा, कारण त्याच्या उपकारांची, त्याच्या प्रेमाची आपण कधीच फेड करू शकत नाही. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण देवाचा हात सोडून आपापला मार्ग धरला होता. आपण आपल्या शरीराच्या, मनाच्या संकल्पनाप्रमाणे जीवन जगत होतो आणि आपण क्रोधाची प्रजा बनलो होतो. आपण अंधकारात होतो, परंतु त्या प्रभूने आपल्यावर दया केली. त्याने आपल्यावर स्वर्गातून कृपा केली आणि त्याने आपल्याला अंधकारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला व्यंगेत घेतो आणि आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण रडत असतो, आपण संकटात असतो, आपण दुःखात असतो, तेव्हा तो आपले अश्रू पुसून टाकतो आणि आपल्याला दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. जेव्हा आपण त्याच्याकडे काही मागतो, आपण त्याला हाक मारतो, तेव्हा तो त्याच्या स्वर्गीय निवासस्थानातून आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला उत्तर देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तोच आपला मेंढपाळ आहे, तोच आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला सर्व काही देतो, तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं. म्हणून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून प्रभूची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या उपकारांसाठी तुला धन्यवाद, तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पाप
आता आत्म्याने त्या प्रभूच्या क्रुसाजवळ या आणि आठवण करा आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढं दुःख सहन केलं, केवढ्या वेदना सहन केल्या. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असूनसुद्धा आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. आपल्यासाठी त्याने भयानक चापकांचा मार सहन केला. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं. त्याच्या मस्तकावर विषारी काटेरी मुकुट रोवण्यात आला. त्याचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ करण्यात आलं. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. आपले क्लेश, आपले आजार, आपली सर्व दुःख त्याने वाहिली. आठवण करा त्या प्रभूचं दुःख सहन. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. आपल्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र रक्त वाहिलं. त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली केवळ त्या प्रभूच्या बलिदानामुळे. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या या उपकारासाठी तुला धन्यवाद. तुझ्या या महान प्रेमासाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आता आपण आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या आणि आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा.
त्याची उपासना करा. पहा, तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ज्याचं राजासन कृपेचं राजासन आहे. ज्याचं राज्य सर्व काळ टिकणारं राज्य आहे. आणि जो न्यायाधीश आहे, त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्याची आराधना करा. कारण तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, जो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, जो कधीही बदलत नाही. त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान रक्त देऊन आपल्याला विकत घेतलं. त्याने आपल्याला बंधनातून मुक्त केलं. त्याने स्वतःचं बलिदान केलं आणि मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हा सर्वांना भर प्रभू. ये प्रभू ये, तुझी उपस्थिती घेऊन ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे.
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद. पान क्रमांक 147 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 36 मी वाचतो. कान देऊन ऐका. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकदा जाहीर केलं की मीच जगाचा प्रकाश आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया. त्याने जाहीर करून टाकलं की मी ह्या जगामध्ये प्रकाश असा आलो आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, मला अनुसरतो, माझ्या मागे येतो, तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीर केलं, दाखवून दिलं जगाला की तो खरोखर जगाचा प्रकाश आहे. त्याने 1000 प्रकारचे चमत्कार करून दाखवले. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, लंगड्यांना चालतं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं. त्याने 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि 15,000 लोकांना जेवू घातलं. त्याने समुद्राला आज्ञा दिली, समुद्र शांत झाला. त्याने वाऱ्याला आज्ञा दिली, वारा पडला. आणि आपलं सामर्थ्य त्याने जगासमोर सादर केलं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी मनुष्य नाही तर मी स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र आहे, हे येशूने जगासमोर सिद्ध केलं. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळे चमत्कार दाखवत असताना त्यांनी लोकांना सांगितलं की हा जो प्रकाश आहे त्या प्रकाशावर तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे या प्रकाशावर. जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्हाला प्रकाशाचे पुत्र होता येणार नाही. गणित सरळ आहे, हिशोब सरळ आहे. तुम्ही प्रकाश पाहता आहात, पण प्रकाशावर विश्वास ठेवता का? तुम्ही प्रकाश पाहिला परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर त्या प्रकाशाचा तुम्हाला काही एक उपयोग नाही आहे. पुष्कळ लोकांच्या बाबतीत असं होतं. ते म्हणतात की आम्हाला माहीत आहे की येशू आजारानं बरं करतो, आम्हाला माहीत आहे की येशू चमत्कार करतो, आम्हाला माहीत आहे की येशू जीवन बदलतो. मग तुम्ही विश्वास ठेवला का? नाही. तुम्हाला जर माहीत आहे की येशू आजारानं बरं करतो, तुम्हाला जर माहीत आहे की येशू चमत्कार करतो, तुम्हाला जर माहीत आहे की येशूकडे दैवी सामर्थ्य आहे, तर तुम्ही येशूवर विश्वास का ठेवत नाही? येशू म्हणतो की तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्ही प्रकाश तुमच्याजवळ असताना प्रकाशावर विश्वास ठेवा. प्रकाशाचे पुत्र जर व्हायचं असेल तर प्रकाशावर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला आपण प्रकाशाचे शिष्य होतो. आणि एकदा का आपण शिष्य झालो की आपण देवाच्या कुटुंबामध्ये, देवाच्या परिवारामध्ये सामील होतो. हालेलुया, हालेलुया. आपला समावेश देवाच्या कुटुंबामध्ये होतो. प्रकाशाचे पुत्र जर माणसं होऊ शकतात ह्याचा अर्थ असा की अंधाराचेही पुत्र आहेत. बरोबर. जर प्रकाशाचे पुत्र माणसं होऊ शकतात तर याचा अर्थ अंधाराचे पुत्र आहेत. अंधाराचे पुत्र म्हणजे सैतानाचे पुत्र. जे लोक रात्रंदिवस पाप करतात, जे लोक पापाच्या बंधनामध्ये आहेत, जे लोक वाईट गोष्टीमध्ये रममाण झालेले आहेत, ज्या लोकांनी सैतानाचा हात पकडलेला आहे, असे लोक जगाच्या न्यायाच्या दिवशी सैतानाचा हात पकडून नरकात जातील. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला निवड करायची आहे. आपल्याला प्रकाश हवा जीवनामध्ये की जीवनामध्ये अंधार हवा, आपण निवड करायची आहे. तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात,
तुम्ही दररोज कामाला गेल्यावरती रोज लाच घेता, हजारो रुपयाची लाच घेता, तुम्ही सरकारला फसवता, तुम्ही हे पाप रोज करता. तुम्ही जर अशा प्रार्थना सभेला आलात आणि तुम्हाला सांगितलं हे पाप सोडून द्या, तर तुम्ही काय करणार आहात? होय म्हणणार की नाही म्हणणार? प्रत्येक माणसाला निवड करायची आहे की आपल्या जीवनात अंधार ठेवायचा की नाही. आपल्या जीवनात जे चालू आहे पाप ते चालू ठेवायचं की बंद करायचं. अंधारातनं बाहेर यायचं की नाही, प्रत्येक माणसाला निवड करायची आहे. प्रत्येकाने ठरवायचं आहे. तुम्ही प्रकाश पाहता, प्रकाशाचे नियम पाहता, तेव्हा तुम्हाला प्रकाशाकडे यायला वाटतं की नाही? मी माझ्या जीवनातलं पाप काढून टाकेन आणि मी या प्रकाशात सामील होईन, जॉईन होईन. मी प्रकाशाच्या परिवारामध्ये असेल, प्रकाशाच्या कुटुंबामध्ये असेल. प्रकाश म्हणजे देव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याला पाप हवं आहे तो कधीही देवाच्या कुटुंबामध्ये जॉईन होऊ शकत नाही. ज्याला पाप प्रिय आहे तो देवाच्या प्रकाशात कधीही येऊ शकत नाही. जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा प्रत्येक माणसाचा हिशोब घेतला जाईल आणि आपण काय निवड केलेली आहे त्याच्यावर आपला न्याय अवलंबून आहे. आपण जर अंधाराची निवड केलेली असेल तर आपली रवानगी नरकातच होईल आणि आपण जर प्रकाशाची निवड केलेली असेल तर देवाच्या स्वर्गात आपण जाऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने सांगितलं की सगळ्यांवर प्रेम करा. येशूने सांगितलं सगळ्यांना क्षमा करा. येशूने सांगितलं सगळ्यांबरोबर शांतीने राहा. येशूने सांगितलं की प्रार्थनेमध्ये राहा. येशूने सांगितलं दुसऱ्यांचा द्वेष करू नका. येशूने इथपर्यंत सांगितलं तुम्ही शत्रूवर देखील प्रेम करा. हे देवाचे नियम आहेत. हा प्रकाश आहे. तुम्हाला हवा आहे की नको? की तुम्हाला असं वाटतं की कशाला मी शत्रूवर प्रेम करावं? माझ्या शत्रूवर मी का प्रेम करावं? तुम्हाला असं वाटतं मी दुसऱ्यांना क्षमा का करावी? तुम्हाला असं वाटतं मी प्रार्थना का करावी? मला देवाची काय गरज आहे? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही प्रकाशाची निवड करत नाही आहात, तुम्ही अंधाराची निवड करत आहात. हालेलुया. मी जर दुसऱ्यांचा सूड घेऊ पाहतो, मी जर दुसऱ्यांना क्षमा करायला तयार नाही आहे, तर मी देवाचा पुत्र कसा? जो देव प्रेमाचा सागर आहे, जो देव क्षमेचा सागर आहे, जो देव दयेचा सागर आहे, त्याचा मुलगा म्हणून घेण्यास मी पात्र नाही आहे, मी लायक नाही आहे. देव म्हणतो सगळ्यांना क्षमा करा आणि मी जर क्षमा करायला तयार नसेल तर मी देवाचा पुत्र कसा होऊ शकतो? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना आपल्याला निवड करायची आहे. आपल्याला परमेश्वर हवा आहे, आपल्याला प्रकाश हवा आहे, आपल्याला देवाचे नियम हवे आहेत, आपल्याला देवाच्या नियमाने चालायचं आहे आणि देवाला संतुष्ट करून मेल्यानंतर देवाच्या स्वर्गात जायचं आहे. अंधाराला आपण मिठी मारायची नाही आहे, अंधाराला कवेत घ्यायचं नाही आहे. जो अंधाराला कवेत घेतो तो अंधाराचा पुत्र होतो आणि अंधाराचा पुत्र एक दिवस नरकात जाऊन पडणार. येशू ख्रिस्त अशासाठी आला की आपले डोळे उघडावेत, आपल्याला समजावं की आपलं जीवन पापी आहे, आपल्याला समजावं की हे पाप सोडायला पाहिजे, आपल्याला समजावं की मी जे काय करतो आहे ते देवाला पसंत नाही आहे, मी जे काय करतो तो मला मार्ग बदलला पाहिजे, ह्या मार्गाने मी जाऊ शकत नाही आहे, हा वाईट मार्ग आहे आणि एक दिवस हा मार्ग मला नरकात नेऊन सोडणार. त्यापेक्षा आत्ताच मी सावध झालं पाहिजे, माझ्या जीवनातलं पाप मला काढून टाकता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ही हाक येशूने उभ्या जगाला दिलेली आहे. ही हाक येशूने या जगातल्या प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. तुम्हाला प्रकाश हवा आहे तर प्रकाशाकडे या. तुम्हाला प्रकाश हवा आहे तर प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं की आम्ही अमुकाकडे गेलो, आमचं काम झालं. तुम्ही येशूकडे आलात आणि तुमचा आजार बरा झाला, ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आजार बरा होणं फार मोठी गोष्ट नाही आहे. येशूवर विश्वास ठेवल्याने पापांची क्षमा मिळणं आणि मग मेल्यावर स्वर्गात जाणं हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने स्वतः सांगितलं, मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? तुम्ही संपूर्ण जग मिळवलं आणि मेल्यानंतर जर नरकात गेलात तर काय फायदा?
तुमचा कॅन्सर इकडे बरा झाला, परंतु तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही आणि तुमचं तारण झालं नाही, तर काय लाभ आहे तुम्हाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला सगळ्यांना देवाच्या स्वर्गात जायचं आहे. आपल्याला देवाच्या सहवासात जायचं आहे. आणि तो सहवास 1-2 दिवसाचा नाही, 1-2 वर्षांचा नाही, तर अनंत काळचा सहवास आहे. हालेलुया. स्वर्ग ही 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे. स्वर्ग हा 1-2 वर्षाचा प्रश्न नाही आहे. मेल्यानंतरचं जीवन जे आहे ते मर्यादित नाही आहे. आपल्या सगळ्यांना मर्यादित जीवनाचा विचार करण्याची सवय लागलेली आहे. आपण विचारतो किती वेळ, किती दिवस, अमुक अभ्यासक्रम आहे किती वर्षांचा आहे, 3 वर्षांचा, 4 वर्षांचा. अमुक ठिकाणी मी नोकरी करतोय किती वर्षे, माझं आयुष्य किती वर्षे. परंतु देवाला काळ नाही आहे. देव काळातीत आहे, काळापलीकडे आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, एकदा का आपण मेलो आणि स्वर्गात किंवा नरकात गेलो तर तो काळ जो आहे हा अनंत काळ आहे. हालेलुया, हालेलुया. खुद्द परमेश्वर हा अनादि अंत आहे. खुद्द परमेश्वर जो आहे त्याला ना आदी ना अंत. इंग्रजीमध्ये लॅटिनमध्ये माझं अल्फा आणि ओमेगा म्हणतात. त्याला आदी नाही आहे आणि अंत नाही आहे. अशा ह्या परमेश्वराच्या सहवासामध्ये आपण जाणार आहोत आणि अनंत काळच्या स्वर्गात जाणार आहोत. म्हणून जी आपण निवड करणार आहोत ती अतिशय महत्त्वाची आहे. आपले जर कपडे घ्यायचे असतील तर कपड्याच्या दुकानामध्ये आपण घुटमळत फिरतो. हा सदरा घेऊ की हा घेऊ, ही पॅन्ट घेऊ की ही पॅन्ट घेऊ. किती विचार करतो आपण. निळ्या रंगाचं की लाल रंगाचं की पिवळ्या रंगाचा शर्ट पाहिजे तुम्हाला, केवढा विचार करता. फ्लॅट घ्यायचा असेल तर अमुक एरियात घेऊ की अमुक एरियात घेऊ, पहिल्या मजल्यावर घेऊ की 4थ्या मजल्यावर घेऊ, केवढा विचार करतो. लग्न करायचं असलं तर अमुकाशी करू की तमुकाशी करू, नोकरी करायची असेल तर अमुक कंपनीत करू की अमुक कंपनीत करू, केवढा विचार आपण करतो. परंतु मेल्यानंतर कुठे जायचं ह्याचा कधी विचार केला? मेल्यानंतर कुठे जायचं कधी विचार केला? हां, माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ लोक ही कल्पना सहनसुद्धा करू शकत नाहीत की जगाचा शेवट होणार आहे. का शेवट होणार, मग पुढे काय होणार? मी म्हटलं जगाचा न्याय होणार. प्रभू येशू म्हणतो की जगाच्या शेवटाला मी आकाशातून येणार. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यासमोर जगातली सगळी राष्ट्र जमवली जाणार. आणि उजवीकडच्यानं तो सांगणार स्वर्गात जा, आणि डावीकडच्यानं तो सांगणार सैतानासाठी जो नरक बनवलेला आहे त्या नरकात जा. हालेलुया. कोणी सुटणार नाही न्यायापासून. न्यायातून कोणीही सुटणार नाही. प्रत्येक माणसाचा न्याय केला जाईल असं देवाचं वचन आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन म्हणाले की 2060 साली 2060 जगाचा शेवट होईल. पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की आयझॅक न्यूटन हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर ते बायबल पंडित होते. तुमच्या पुस्तकात कुठेच लिहिलेलं नाही आहे, पण हे सत्य आहे की आयझॅक न्यूटन हे बायबल पंडित होते. आणि बायबलच्या अभ्यासानुसार त्यांनी स्पष्ट केलं की जगाचा शेवट 2060 साली होईल. सुप्रसिद्ध सुवार्तिक दिनकरन हे म्हणाले की 2030 साली जगाचा शेवट होईल. परंतु आज ज्या घटना घडत आहेत त्या घटनावरून असं समजतं जरी जगाचा शेवट तुम्हाला नेमक्या तारखेला सांगता आला नाही तरी आपली पावलं जगाच्या शेवटाकडे जात आहेत. हालेलुया. नाटकाच्या 3ऱ्या अंकाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. हा 3रा अंक कधी संपेल सांगता येत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधी नव्हे तेवढ्या वेगाने मध्यपूर्वेत घटना घडत आहेत. मिडल ईस्ट कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये ज्या घटना आज घडत आहेत अतिशय वेगाने घडत आहेत. सगळं जग त्या इवल्याशा राष्ट्रावर चढून येईल. पॅलेस्टाईन, इस्रायल नावाचं जे छोटंसं राष्ट्र आहे जिकडे येशूचा जन्म झाला, त्या राष्ट्रावर सगळं जग चढून येणार आणि त्यावेळेला जगाचा शेवट निश्चित होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाला न्याय आहे. त्याला आपण अखेरचा न्याय म्हणू, लास्ट जजमेंट. आणि त्या न्यायाच्या वेळेला आपल्या सगळ्यांना देवाला सामोरं जावं लागेल. आपण आयुष्यात जे काही केलेलं आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, अकाउंट द्यावं लागेल. जे बरं केलं आहे ते देव पसंत करणार, जे वाईट केलेलं आहे त्याला देव शिक्का मारणार.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला प्रकाशाचे पुत्र व्हायचं आहे, अंधाराचे पुत्र व्हायचं नाही आहे. आपल्याला नरकात जायचं नाही आहे. असा कोणता माणूस आहे जो सांगेल मला नरकात जायचं आहे म्हणून? हो, गरमीच्या दिवसामध्ये आपल्या गरमी सहन होत नाही आहे, फॅन 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 करतो. आता मुंबईला लाईट जात नाही, पण आमच्या खेड्यात लाईट जाते. लाईट गेल्यावरती माणसं व्याकुळ होतात, कासावीस होतात, अस्वस्थ होतात. नरकामध्ये तर कायमचा अग्नी आहे, नरकामध्ये कायमचा अग्नी आहे. आणि नरकामध्ये अनंत काळ आत्मे खितपत पडलेले आहेत, पडणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा नरकामध्ये जाण्याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. प्रभूने आपल्यासाठी स्वर्ग बनवलेला आहे आणि त्या स्वर्गात आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, विश्वास ठेवा माझ्यावर, बिलीव्ह इन हिम. विश्वास ठेवा. प्रकाश तुमच्या जवळ असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रकाश दिसतोय ना, मग त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रकाश दिसतोय ना, प्रकाशाला अनुसरा. फॉलो द लाईट. प्रकाशाला अनुसरा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर प्रकाशाला अनुसरलं नाही तर प्रकाशाचा आपल्याला उपयोग नाही. हालेलुया, हालेलुया. प्रकाश नुसता पाहून आपल्याला उपयोग होणार नाही, तर प्रकाशावर विश्वास ठेवूनच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे, तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून प्रकाश तुमच्या जवळ असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक अर्ध्या रस्त्यावर असतात. ते रस्ता पुरा करत नाहीत, ते अर्धवट जातात. तुम्ही अर्धवट राहू नका, मध्येच उभे राहू नका. रस्ता पूर्ण पार करा आणि येशूवर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूवर विश्वास ठेवल्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे त्याला आपण श्रद्धेचा प्रवास म्हणतो. आणि ही श्रद्धा जी आहे ती ईश्वर श्रद्धा, जिवंत देवावरची श्रद्धा, नवीन प्रवास. आणि हा प्रवास एक दिवस आपल्याला स्वर्गात नेऊन सोडणार. हालेलुया. काय त्याग करावा लागेल? पापी जीवन सोडावं लागेल. काय त्याग करावा लागेल? पापाला टाटा करावा लागेल. पापा म्हणजे वडील नाहीत हो. पाप, सिन, SIN, सिन. पापाला टाटा करावा लागेल. रोज ऑफिसमधली स्टेशनरी चोरता का? मग येशूकडे आल्यानंतर चोरायची बंद करा. रोज बायकोला शिव्या मारता का? येशूकडे आल्यानंतर शिव्या मारणं बंद करा. रोज ऑफिसमध्ये लाच घेता का? येशूकडे आल्यानंतर लाच घेणं बंद करा. तुम्ही प्रकाशाची निवड करता आहात ना, मग अंधार तुमच्या साथीला कसं राहणार? अंधाराला टाटा केलं पाहिजे. अंधाराचा तुमचा काही संबंध नाही. आता अंधाराची कृत्ये सोडून द्या, अंधाराची कामं सोडून द्या. हालेलुया, हालेलुया. आपण कुठे जातो तिकडे असं लिहिलेलं असतं, पाकीटमारापासून सावध. तेव्हा मी कधी विचार केला, पाकीटमार म्हणजे कोण? वाघ, सिंह, कुत्रा? नाही हो, पाकीटमार म्हणजे माणसंच. ते असं म्हणायला पाहिजे, पाकीटमार माणसापासून सावध राहा. ते कधी कधी असं कुत्र्यापासून सावध. मग आपण समजतो कुत्रा म्हणजे कुत्रा, बरोबर. पण पाकीटमारापासून सावध. पाकीटमार कोण? कुत्री मांजरी नाहीत हो, माणसंच. तिकडे लिहायला पाहिजे, पाकीटमार माणसापासून सावध राहा. हालेलुया. मग पाकीटमाराचं काम काय असतं? कुणाच्याही खिशात हात घालायचा, कात्री लावायची, पैसे काढायचे. रात्रंदिवस तेच काम करतात. शेवट कुठे होणार? शेवट काय त्याचा? रात्रंदिवस पाकीट मारता लोकांचं, शेवट काय होणार? शेवट नरकात होणार. हालेलुया. सुप्रीम कोर्ट पाकीट मारायला सोडेल, पण देव सोडणार नाही. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या जगाला शेवटचा न्याय आहे आणि आपल्याला येशूच्या उजवीकडे उभं राहायचं आहे आणि स्वर्गात जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी आपल्याला निवड केली पाहिजे आणि निवड अशी केली पाहिजे की मला प्रकाश पाहिजे, मला अंधार नको. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये जो अंधार आहे तुम्ही काढून टाकणार. काही लोक तोंड उघडल्यावर ओपनिंग सेंटेन्स म्हणून शिव्या मारतात. ओपनिंग सेंटेन्स, पहिलंच वाक्य शिव्या असतं. काही काय, हॅलो कसं काय? हॅलो, हॅलो म्हणजे पहिला शब्द नाही का? त्यांच्या तोंडातनं पहिला शब्द शिवी येते. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. एकदा असंच मी प्रवचन देत होतो, एक मुलगी हसायला लागली. तर म्हटलं कशाला हसत असेल, मी हेच बोलत होतो. नंतर मला कळलं की ब्रदरनं कसं कळलं, तिच्या मनात आलं माझे वडील असंच करतात, ओपनिंग सेंटेन्स शिवी देतात. हालेलुया, हालेलुया. तिला असं वाटलं मला माहीत पडलं. हालेलुया. मला माहीत नाही हो कोण ओपनिंग सेंटेन्स शिवी देतं, पण तुमचं ओपनिंग सेंटेन्स जर शिवीच असेल तर आजपासून निश्चय करा की मी ओपनिंग सेंटेन्स शिवी देणार नाही, शिवी माझ्या तोंडात नको. हालेलुया, हालेलुया. माझ्या तोंडातनं शिवी जाऊ दे. कोणत्याही प्रकारचं पाप जे आपल्या जीवनाला चिकटलेलं आहे, ज्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत, ते आपल्यापासून निघालं पाहिजे. त्या पापाचा आपण द्वेष केला पाहिजे, पापाची आपण हेटाळणी केली पाहिजे, पापाचा आपला वीट आला पाहिजे, पापाचा आपण तिरस्कार केला पाहिजे, पापाचा आपण धिक्कार केला पाहिजे आणि परमेश्वराला सांगितलं पाहिजे की मला यातनं मुक्त कर आणि मला तुझ्या प्रकाशामध्ये राख. हालेलुया. माझी राखण कर, माझी काय कर, राखण कर प्रकाशामध्ये. अंधारापासून मला वाचव, अंधाराच्या हल्ल्यापासून मला वाचव. आणि जर तुम्ही आयुष्याचा निर्णय घेतला की आजपासून मी प्रकाशात येणार आणि प्रकाशावर विश्वास ठेवणार, माझं जीवन प्रकाशात चालण्यासाठी मी देवाकडे याचना करणार, मला प्रकाश हवा आहे, मला अंधार नको आहे, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा तुम्ही येशूच्या उजवीकडे उभे असाल आणि स्वर्गात जाल. हालेलुया. हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे, लाईफ टाईम डिसिजन. असा निर्णय की ज्याचा परिणाम तुमच्या पूर्ण मरणानंतरच्या जीवनावर होणार आहे. लाईफ आफ्टर डेथ, मरणानंतरच्या जीवनावर परिणाम होणार आहे. 1 वर्षासाठी नाही, 10 वर्षांसाठी नाही आहे, 100 वर्षांसाठी नाही आहे, तर अनंत काळासाठी तुम्ही हा निर्णय घेत आहात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांना हाक देऊन सांगत आहे की तुम्ही प्रकाशावर विश्वास ठेवा, प्रकाशावर विश्वास ठेवा. जर प्रकाशावर विश्वास ठेवला तर तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हाल आणि मग तुम्ही एक दिवस देवाबरोबर अनंतकाळच्या स्वर्गात राहाल. हालेलुया. आणि जर तुम्ही पापाला मिठी मारत राहिलात आणि पापच जर तुम्ही कवटाळत राहिलात आणि पापच जर तुम्हाला प्रिय वाटणार असेल तर तुम्हाला सैतानाबरोबर नरकात जावं लागेल. हे प्रवचन जेवढे लोक ऐकतात ते सगळे लोक, टी व्हीवरती हे प्रवचन जेवढे लोक पाहणार आहेत ते सगळे लोक येशूच्या स्वर्गात जावेत अशी मी प्रार्थना करतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. माझं नाव आशा कांबळे. मी वसई तुंगार फाट्याला राहते. माझी गवाय आहे ती मला ना माझ्या बहिणीच्या इथं 20 तारखेला नाही तर बेसिंग लागलेलं डोक्याला आणि मग 10-12 दिवस दुखत होतं भरपूर. आणि काल सिस्टरने हात ठेवून माझ्यावर प्रार्थना केली आणि मी जोरात पडली. मला एकदम डोक्याला जोरात लागलं, पण ते जोरात लागलं ना तर ते माझं बेसिंगचं दुखणं होतं ते निघून गेलं. म्हणून मी प्रभूचा आभार मानते आणि प्रभूला धन्यवाद देते. तसंच मला ना 5-6 दिवस झालं भरपूर खोकला होता, रात्री पण झोप नव्हती लागत, पण माझा तो खोकलाही निघून गेला आहे शिबिरमध्ये. सोमवारी मंगळवारी मला 2 दिवस चांगली झोप लागली, म्हणून मी प्रभूचा आभार मानते. आई तुमचं नाव सांगा. भीमा. काय झालं तुम्हाला? माझी कंबर लय 4-5 महिने लय दुखत होती कंबर. रात्री तिकडे बर्दनी माझी हात ठेवला, त्याला बोललो मी का माझी कंबर लय दुखते, बसता येत नाही, काटा पण दुखते. तर बर्दनी माझ्या परत नाही केला, सांगते बरी होला आजी, बरी हो कंबर सांग. माझी सकाळची कंबर एकदम मस्त झाली. आता वर्धामध्ये थोडी दुखत होती, आता परत ना मध्ये एकदम ढिली पडली एकदम. 4-5 महिन्यांपासून तुमची कंबर दुखत होते, म्हणजे उठता बसताना तुम्हाला त्रास व्हायचा होता, त्रास होत होता. मला जाम दुखत होतं. थोडी दुखत होती पहिले जाम. मी इकडे परत नाही यायचो ना, तर मग ती थोडी दुखत होती, पण राहिली होती माझी कसर. पण रात्री बर्दनी माझ्या ठेवला हात. काउन्सिलिंगच्या वेळेला तुम्ही तुमची समस्या सांगितली एका भावाला आणि त्याने तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि सांगितलं की तुम्ही बरे व्हाल, होईल.
आणि प्रार्थना केल्यानंतर मग तुमचा त्रास कमी झालं? कमी झालं माझा. सकाळी उठले तेव्हा बघितलं की त्रास एकदम कमी झाला होता आणि जे काही थोडंफार राहिलं होतं ते आत्ताच्या शेवटच्या प्रार्थनेत माझा सगळा मग माझा त्रास निघून गेला. मला आता कंबर एकदम तुमच्या फ्री झालेला तर काही त्रास नाही? त्रास नाही आता माझं. आता तुम्ही उठून बसून बघितले, चेक केले तुम्ही? काहीच दुखत नाही? अशी बसायची, अशी बसायची, परत अशी उठायची, अशी उठायची, असं मला पहिले होत होता. एवढा तुम्हाला त्रास व्हायचा? त्रास होता. आता मग त्याच्याकडे मी शिबिराचा केला. मी नाही त्यासाठी तुम्ही शिबिर केले. आता तुम्हाला पूर्णपणे कंबर दुखीपासून पूर्णपणे तुम्हाला बरं वाटलेलं आहे? वाटले तर. आणि हृदयात तुमचं एकदम अस्वस्थपणा तुला जाणवायचं? आता मला धन्यवाद देते मी. तर हृदयात शांती आहे, बरं वाटते तुम्हाला. प्रभूने या आईंवर महान कृपा केलेली आहे, त्यांना बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मधुरा मधुकर वाघे. काय साक्षी तुमची? माझी साक्षी आहे की मी जेव्हा शिबिरसाठी घरातून मी प्रवास केला तेव्हा मी गाडीत असताना माझं असं म्हणजे मला घरी खोकला नव्हता. गाडीत असताना मला खोकला यायला लागला आणि मी इथं केंद्रामध्ये प्रवास केला तेव्हा मी झोपताना म्हणजे जामच जरा खोकायची रात्रीचे. ते मला असं म्हणजे मनात वाटत होतं का मला घरी खोकला नव्हता ना, आता कसं काय मला एवढा खोकला जसा वाटतो. तर मग कालच्या सुत्या आराधनाची प्रार्थना झाली. त्या प्रार्थनेत मला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि माझा तो खोकल्याचा त्रास होता तो पूर्णपणे प्रभू येशूने काढून टाकला. तसेच माझी दुसरी साक्षी आहे की माझी कंबर म्हणजे नेहमीच घरी दुखायची, नेहमी माझी कंबर दुखायची, बरी दुखायची. परंतु मी जेव्हा 3 दिवसाचा आता जो शिबिर केला त्या शिबिरामध्ये मी विश्वासाने भाग घेतला आणि माझी आता काहीच कंबर माझी दुखत नाही. माझी कंबर पूर्णपणे बरी झालेली आहे. मी प्रभू येशूला धन्यवाद देते. तर तुम्ही पूर्णपणे बरे आहात? हो. प्रभूने यांच्यावर दया केली व त्यांना बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षरा विष्णू वाघे. काय साक्षी आहे तुमची? माझी साक्षी अशी आहे का मी इकडशी येता वेळेस इकडेशी त्याच्या अगोदरच माझा 4 दिवस डोका दुखत होता. तशीच माझी 1 महिना कंबर दुखत होती. तर माझ्या डोक्याला असा मला साईडून वाटायचा का असा काय येऊन चिटकायचा आहे. तशी त्या चिटकल्यावर मी असे चापून बघायचं होतं, कडक कडक वाटायचा. तसंच माझे कंबरलासुद्धा 1 महिना त्रास होता. तर 1 महिना म्हणजे कुशीला पण माझे तसाच व्हायचा. जेव्हा मी झोपायचो तेव्हा मी उठून बघायचो तर इथंशी माझे चिटकून राहायचा. तर मी असे कोणाला सांगला नाही, पण मी तसे आलो शिबिरमध्ये आल्यावर सोमवारी नाही मंगळवारी दुसरा प्रवचन झाला. त्या प्रवचनच्या वेळेस मला सामर्थ आला. सोमवारच्या दिवशी जे दुसरं प्रवचन झालं देवावर प्रेम भाऊ प्रवचन देत होते त्यावेळेला? हो, त्या वेळेला मला दुसरे प्रवचनमध्ये मला देवाचा मोठा सामर्थ, ते सामर्थ्याने माझ्या शरीरातून डोक्यातून असं मला वाटत होता का काहीतरी निघून जातो माझ्या डोक्यातून. तसंच माझ्या कमरेतून सुद्धा तसाच निघून गेला. आज मी 3 दिवस म्हणजे असे मी खुर्चीवर जास्ती बसत नाही. मी जास्ती बसलो तर माझं पाय पण सुजायचं आणि कंबर पण माझे जाम दुखायचे. पण आज मी 3 दिवस खुर्चीवर बसलो, माझं पाय देखील सुजलं नाही, कंबरसुद्धा दुखली नाही. प्रभूने तुम्हाला पूर्ण बरे केले? हो, प्रभू येशूने मला बरं केलं, मी त्याला धन्यवाद देतो. तुमचं नाव सांगा. जयंती. काय झालं होतं तुम्हाला? डोका दुखायचा 1 वर्षभर झाला. डोका दुखायचा, पाय दुखायचं, हे फासल्या गुंतून राहायच्या माझ्या वर्षभरापासून. बरोबर दुखत जास्त त्रास होता म्हणा. आणि पाय कसं दुखायचं तुम? पाय दगड पडायला तोर पडलेली माझ्या पायावर, सूज आली होती? झाली होती. आणि छातीत पण जास्त दुखत होता. सतत दुखायचं की असं अधूनमधून? मधून 2-3 1 महिना झाला का दुखायचा, 1 महिना झाला का दुखायचा, असं करायचं माझं. म्हणजे अधूनमधून तुम्हाला त्रास पुन्हा सुरू व्हायचं? हां, परत त्रास व्हायचा म्हणा. जेव्हा तुम्ही शिबिरात भाग घेतले तेव्हा पण त्रास होत होता तुम्हाला? तेव्हा पण त्रास होता म्हणा. डोकं दुखायचंच? डोकं दुखायचंच माझा. आणि आज जेव्हा सिस्टरने आशीर्वाद दिला तर मला सगळा निघून गेला दुखणं. आता डोकं दुखत नाही? छातीत पण नाही दुखत. पाय पण बरं आहे? पाय पण बरं. सूज पण नाही येत. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. प्रमिलाबाई.
काय होतं तुम्हाला त्रास 1 वर्ष? म्हणजे असं शरीरमध्ये असं जलनच होतं. ते इथं प्रार्थनामध्ये बी आले ना तो बी होत होते. पण आता कालपासून आणि आता हे प्रार्थना झाली ते माझं शरीर एकदम जलन म्हणजे निघूनच गेली. कुठे वाटते ते जलनचा नाही आहे माझं शरीर असं मला हे वाटते. पूर्ण शरीराला व्हायची की कसं काय? कमरापासून खाली, कमरेपासून तळपायापर्यंत पायापर्यंत जलन होत होती. ते आधी होत होती ती मला लई त्रास होता. असं जीव निघून जाल करी असं होत होते. पण मला परमेश्वरने आता चंगाई दिली इसलिए मी धन्यवाद करते परमेश्वराला. कोटी कोटी मी धन्यवाद करते. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला थोडा आराम पडला आणि आता केली तर आता तर पुरं म्हणजे असं माझा शरीर हाल लागून राहील. आता या शेवटच्या प्रार्थनेत तुम्हाला प्रभूने पूर्ण बरं केलं आहे? पूर्ण बरं केलं. आई काय होतं तुम्हाला त्रास काय होत होतं? मी पडली होती बांद्र्याला कामाला जायची ना ती मी पडली होती शिड्यावयने पाय घसरला चपलेचं तशी पडली होती. पण मना दुसऱ्या पोराने उचलली लय अशीच जशी हीच चमकते ना अशी हीच चमकली माझ्याजवळ माझ्या डोळ्यासमोर आणि पडली. माझा मणका सगळा गेला होता. मला बसायला नव्हतं होत का उठायला होत नव्हतं. पण पोराने माझ्या विलास केला होता. कोपर खैराणीला घेऊन गेला होता तो. त्याने मालिश बिलिश केली होती पण तरी पण दुखायचं राहिलं नाही. मी प्रार्थनाला बसले तरी पण दुखतं आहे. कुठे गेले कोणत्या कार्यक्रमला तरी पण दुखतंच तर कमरातलं. पण कालच्या शिबिरात म्हणा मी पडले आणि माझा हे झाला म्हणून धन्यवाद येशू. आई डोळे उघडा, डोळे उघडा, समोर बघा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद. मला चंगाई दिलीस म्हणून धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्हाला स्पर्श झाला आणि तुमचा हा 15 वर्षाचा त्रास निघून गेलाय पूर्णपणे. धन्यवाद येशू. आता तुम्हाला त्रास नाही होत? आता तरच नाही कालचे ठेवणार. मग जरा बसून दाखवा लोकांना. बसून दाखव. आता तुम्हाला काही त्रास नाही होत? काहीच नाही, काहीच नाही. पहिली कळ मारायची तुमच्या कमरेत? मारायची पहिली. आता नाही मारत? मारायचं हे सगळं दुखायचं. आता काहीच नाही. आता दुखत नाही? नाही नाही. उभे राहा. देवाने तुम्हाला 15 वर्षाच्या या त्रासातून मुक्त केलंय. धन्यवाद येशू राजा, तुला कोटी कोटी धन्यवाद येशू, कोटी कोटी धन्यवाद येशू. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. दादा तुमचा घसा दुखत होता. ते पोरा शाळेतून आले ना तर मी पहिला दप्तर बघायचो. पोराचे दप्तर टी व्ही आहे ना तिथं पडून राहायचा. तर मी यायचो त्यांना असा शिवा द्यायचो म्हणजे कसा म्हणजे तोंडात आला तसा शिवा देतो. तुम्ही का वाचत नाही लिहत नाही का? तर ते पोरा आखी खेळायला पळायची. तर 1-2-3 दिवस मी सतत शिवा त्यांना द्यायचो. एक दिवशी काय झालं डायरेक्ट माझा घसाच डायरेक्ट बंद झाला. घसाच बंद आहे झालं माझा आवाज निघत नाही काय. घरवाले बोल माझा आवाज कसा काय निघत नाही. नंतर मला जाम पश्चाताप झाला. नाही मी पोरांना शिवा दिलो त्याच्यामुळेच माझा घसा डायरेक्ट बंद झाला. बंद झाला तर नंतर 4-5 दिवस मी म्हणजे पोराचे मित्र वगैरे आहेत तिथं जायचो. मला माझे पोरा जाम मस्करी गे टिंगलगत. मी तिकून यायचो परत घरामध्ये यायचो. घरामध्ये तर माझा देवाचा फोटो आहे प्रभू येशूचा त्याला बघायचो. माझा देवा म्हणजे थोडे माझ्या जसं पाप झाला मला क्षमा कर क्षमा कर. तरी पण माझा आवाज निघतच नाही. मग तर आमचा मामा बोलतो आपले बोलतो शिबिरला जायचं. माझ्या पण घरवाल्याला बरं नाही. मग बोलतो चला माझा पण घसा बंद झाला आपले जाऊ. सगळेजण निघून आलो. इथं रस्त्याला आलो तरी पण माझा घसा बेसत नाही चांगलाच नाही. इथं आलो शिबिरमध्ये बसलो ते आपली वंदना शिटर प्रवचन देत होते. रविवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थनेला आला तेव्हा सिस्टर प्रवचन देत होत्या तेव्हा काय झालं? तिथं जरा घरून बसलो अर्धा तास असा बसलो. मग जाऊ द्या आता थोडा लघवीला तर लगले पाय पण असं झालं तर मला तर इथून तसं चालवत पण नव्हता. मग एवढा भारी माणूस आहे मी आलो तिकून चांगला आता इथं मला का चालवत नाही. तर रिटर्न तिकून फिरलो तर मग तसाच परत शिबिरामध्ये भाग घेतला. दुसऱ्या दिवशी लगेच नाव दिलं आपल्या इथं तरी पण चालवत नाही मला. मग काय झालं घसा पण नाही. मी घरवाला मग मला तब्येतच माझी जाम शिरीष झाली. मला कसं चालवत नाही काय नाही. तिथं ते तारपत्रे टाकलं होते तिथं मी बॅगजवळ झोपून राहिलो होतो. मग मला घरवाले बोलतो काय बोलतो तुला झालं? मग आका अंग इथं पाय माझा दुखते घसा माझा बोलवत नाही काय. आता माझा प्रभू येशूच सांभाळलं का माझ्या तर काही येत नाही. पोरा मला तर सेवा दिला मी नाही पश्चाताप झाला मला. तर आता कोण बरा करणार? प्रभू येशूच मला बरं करणार. मग दुसरा कोणच बरंसं करू शकत. आता भाऊ बहीण तर मला बरं करू शकत नाही. प्रभू येशूच मला बरा करणार. तर इथं मंगळवारच्या दिवशी नाचून गाऊ
पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याची लोक अख्खीकडे जोरात जोरात गाणी बोलत, मी मागे फिरून बघायचो, माझा आवाजच निघत, तर मी काहीच करू शकत नाही. तर मी आस्ते 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 लोकांनंतर पश्चाताप मला असं जाम रडलो. तर नंतर अर्धा तास म्हणजे पवित्र आत्म्याने माझ्या घसा साफ केला. आवाज मी एवढा द्यायला लागलो, तर माझाच आवाज, मी मागे फिरून बघतो तर माझाच आवाज जास्त येतो. कोणताच आवाज मला दिसत नाही, माझाच आवाज जास्त दिसतं. प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. आणि जे पाय दुखत होते ते माझं कसं पाय बरं झालं, ते मला पण बरं नाही. पर जाम नाचलो, बदर सिस्टर आपण नाचून बोलतो गाऊन. ज्यावेळेस तुम्ही नाचून गाऊन देवाचे आभार मानले, तेव्हा पायाचं दुखणं पण निघून गेलं. प्रभू येशूने यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे, म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. लताबाई. कुठून आलात तुम्ही? सुरतहून आले. सुरतवरून आलात. तुमची काय साक्ष आहे? माझी आता हे नसतानावत होती, मांडीमधून अशी पुरी नसतानावत होती. ते आता मी इथे नाचली ना, त्याच्यामध्ये हिंगून गेली ती. कधीपासून दुखत होतं हे? 2-1 महिना झाला. 2 महिन्यापासून. दोन्ही पायाची की एकच पाय? एकच पायाची नसतानावत होती. त्यामुळे तुम्हाला चालताना वगैरे त्रास व्हायचा? हां, एक ठणकत होते, गुडघे दुखत होतं. पण तुम्ही आताच्या प्रार्थनेत नाचून गाऊन देवाची स्तुती केली. गेलं सगळं हिंगून गेलं. आता दुखत नाही आहे. आता ते पाय पूर्ण देवाने बरा केलाय. हां, बरा केला. परमेश्वरला धन्यवाद करते. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंदी बेंदर. मी करजगावरून आले. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्ष म्हणजे माझी 1 आठवडा झाला कंबर दुखत होती. म्हणजे मला बसताना त्रास होत होता. तर कालच्या प्रार्थनेत म्हणजे मला स्पर्श झाला आणि कंबर दुखायची बरी झाली. आणि दुसरी साक्ष म्हणजे माझ्या हे गळ्याला गाठ आलेली होती. तर मग गाठ आली तर मी तेल पाण्याचा वापर तेला लावलं. लगेच म्हणजे माझा स्पर्श झाला आणि ती लगेच गाठ निघून गेली. त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद मानते, आभार मानते. प्रभूने तुम्हाला बरं केलं? हो, प्रभूने मला बरं केलं. इस बहन का नाम विमल है. 30 साल से उनको जुलाब की तकलीफ़ थी. जुलाब होना, पेट में दर्द होना, ये सब उनको 30 साल से होता था. इसके साथ बहुत सारी बीमारियां भी उनके शरीर में थी. लेकिन ये बहन यहाँ 1 साल से प्रार्थना में आ रही है. उन्होंने जुलाई महीने में भी एक शिविर किया था 3 दिन का. उस शिविर में प्रभु ने उनकी सारी जो दूसरी बीमारियां थी उनकी निकाल दी. लेकिन ये जो जुलाब की तकलीफ़ थी, पेट में दर्द होना, ये तकलीफ़ उनकी नहीं गई थी. जुलाई महीने में रविवार के दिन सिस्टर ने एक विशेष प्रार्थना ली थी, जिसमें सिस्टर ने बताया था कि जिनको बार बार पेट में दर्द होता है, जुलाब होता है, उनके लिए मैं विशेष प्रार्थना करने वाली हूँ. तभी इस बहन ने उस प्रार्थना में भाग लिया. और वो ये बहन कह रही है कि उस दिन से अभी जुलाई से लेकर अब तक उनको ये तकलीफ़ फिर से नहीं हुई है. ना पेट में दर्द होता है, ना जुलाब होता है. प्रभु ने 30 साल की इस तकलीफ़ से उनको छुटकारा दिया है. इसलिए सब जन जोर से ताली बजाकर प्रभु यीशु मसीह को धन्यवाद दो. 30 वर्ष तुम्हाला हा त्रास होता? 30 वर्ष त्रास होता मला. माझे 4 दिवस चांगले जायचे तर जुलाब व्हायचे, 8 दिवस चांगले जायचे जुलाब व्हायचे आणि खूप पोटात दुखायचं. म्हणजे पोटात पण खूप दुखायचं. आता माझा हा त्रास प्रभू येशूने काढून टाकलेला आहे. ज्या दिवशी सिस्टरने विशेष प्रार्थना घेतली त्या दिवशी तुम्ही त्या प्रार्थनेत भाग घेतला आणि तो माझा आजार पूर्णपणे निघून गेलेला आहे. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. कविता चव्हाण. कविता चव्हाण. साक्ष सांगा तुमची. मला 2-1.5 महिना झालंच रात्रीची झोप लागायची नाही आणि असं अस्वस्थ वाटायचं. पण कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत मला हृदयात शांती आलेली आहे. आता तुम्हाला रात्री शांत झोप लागते, म्हणजे तुम्हाला अस्वस्थ पण वाटत होतं, अशांती वाटत होती हृदयामध्ये? हां, अशांती वाटत होती. आणि काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत प्रभूचा स्पर्श तुम्हाला झाला, त्यापासून तुम्हाला खूप हलकं वाटतंय, मनात शांती आलेली. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव उषा नवघरे आहे. मी कासारवडून आले आणि माझी पहिली साक्षी आहे की 2 दिवसापासून माझ्या छातीमध्ये खूप वेदना होत होत्या, त्रास होत होता. आणि रात्री पवित्र आत्म्याच्या प्रार्थनामध्ये मी पश्चाताप केले, पाप कबूल केले आणि देवाने मला पूर्ण बरं केलं. आता छातीत त्रास थांबले म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि माझी दुसरी साक्षी आहे
की आता येशू माझा मेंढपाळ गाणं चालू होतं, तेव्हा मला एक नितळ पाणी असं नदीला वाहतं तसं पाण्याचा झरा आहे आणि त्या झऱ्यावर देव थांबलेला आहे आणि परमेश्वर म्हणत आहे मेंढरं कमी आहेत, पाणी माझ्याकडे पुष्कळ आहे. हे देवाने मला दृष्टांत दाखवलं म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि माझी तिसरी साक्षी आहे, मी खूप दिवसापासून प्रार्थनेला येते, पण माझी इच्छा होती की माझ्यासोबत माझा पती प्रार्थनेला यावं, शिबिरमध्ये यावं आणि त्यांच्या विश्वासामध्ये वाढ व्हावं, पण ते माझं ऐकायला काही तयार नव्हते. पण मी काय केले, शनिवारी देवाकडे प्रार्थनेला आले आणि रडवून देवाकडे उपास प्रार्थना केले. देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या पतीला शिबिरमध्ये चांगला 3 दिवस प्रवेश झाला, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. कोटी कोटी देवाचे आभार मानते. भाऊ, शिबिरात भाग घेण्यासाठी तुमची इच्छा होत नव्हती? इच्छा होत नव्हती माझी, अजिबात इच्छा होत नव्हती. आणि तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी प्रार्थना केली? हो, प्रार्थना केली, मग मी देवाला आलो. तुम्ही देवाजवळ आले आणि या शिबिरामध्ये तुम्हाला काय जाणवलं? शांती मिळाली, एकदम आनंद मिळाला. मला बरं वाटते ते शिबिरात? बरं वाटते. म्हणजे प्रभूने या दोघांवर कृपा केलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला 3 महिने गुडघे दुखत होता? हा, 3 महिन्यापासून फार त्रास होत होता. मला थांबायची, चालायची नाही. आणि जरा गुडघा दुखायला लागला का मी लगेच वेळेवर तिथंच उभी राहायची. मग फार दुखायचं, मग हळूहळू चालायची. पण आता जेव्हा ते प्रार्थना केली तेव्हा अचानकमध्ये माझा दुखणं कुठे गायब झाला मला माहिती पण नाही पडलं. 3 महिन्याचं दुःख एका क्षणात निघून गेलं? हो, एका क्षणात निघून गेलं माझं. पहिला तुम्हाला बसताना वगैरे पण त्रास व्हायचा? हां, अशी उठून हात देऊन उठायची मी. दाखवा तुम्ही कशी बसायची अगोदर. अगोदर मी अशी बसायची, अशी करून बसायची, अशी करून बसायची आणि मग नंतर उठताना पण अशी करून उठायची, अशी करून उठायची. म्हणजे हाताचा आधार घेऊन तुम्हाला असं हळूहळू उठायला लागायचं? दुखायचं म्हणून. पण आता एकदम व्यवस्थित बसते आणि आता त्रास होत नाही? नाही. आता बसून दाखवा. उभे राहा. आता गुडघा दुखत नाही तुमचा? नाही दुखत. नाही. तुम्ही चालून दाखवा जोरात. प्रभू, पहिला तुम्ही कशी चालायची दाखवा. असं जरा चाललं का दुखायचं, थोडं अंतरावर गेलं का दुखायचं, थोडंसं चाललं का दुखायचं, असं चाललं. माझं थांबायची. मग आता व्यवस्थित झालं, आता एकदम व्यवस्थित. इथे समोर या. आता व्यवस्थित होते, गुडघा दुखत नाहीये? नाही दुखत. प्रभूने तुम्हाला पूर्ण बरं केलंय. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुमचं नाव सांगा. जयवंती. जयवंती. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी, रात्री बद्दलने डोक्यावर हात ठेवला, या छातीतला दुखणं या संपूर्ण बरं झाला. हात दुखत होता, संपूर्ण बरं झाला. कधीपासून दुखत होता? त्यात 1 महिना झाला. 1 महिन्यापासून छातीत दुखत होतं, पोटात पण दुखायचं आणि तुमचा हा हात पण दुखत होता? पण दुखत होता. त्या हाताने तुम्हाला काय काम करायला जमायचं की कसं? काम करायला जमत नव्हतं आणि हात वर खाली पण नीट होत नव्हता होत. तर रात्री बद्दलने हात ठेवला, डोका दुखणं, या छातीत दुखणं, पोटात दुखणं बंद झालं. काल काउन्सिलिंगच्या वेळेला एका भावाने तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, तेव्हापासून सगळं दुखणं निघून गेलं. आता हात वर खाली करून दाखवा. तुम्ही सांगता तुम्हाला झोपताना डोक्याखाली हात पण घेता येत नव्हता? नाही घेता येत. आता तुम्हाला पूर्ण बरं वाटतंय? मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली प्रीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती
मसवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो अरिष्टातुनी वाचवितो मज माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती मजवर त्याची जोर जोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तो तुमच्या जवळ आहे. म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा. तो चांगला आहे, आपल्यावर प्रेम करतो, आपली काळजी घेतो, आपल्याला वाचवतो. आणि म्हणून तुमच्या सगळ्या चिंता त्याच्या हातात द्या. विश्वास ठेवा त्याच्या प्रेमावर, विश्वास ठेवा त्याच्या सामर्थ्यावर. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधी लज्जित होत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणारे कधी फजित होत नाहीत. आणि म्हणून आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमच्या आजार, दुःख, कष्ट सगळं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण तो चांगला आहे, तो चांगला आहे, तो अनंत चांगला आहे, तो खरा आहे, तो विश्वसनीय आहे. आपल्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर स्वतःचं अर्पण केलं. येशूने आपल्यासाठी रक्त वाहिलं म्हणून आपण पापमुक्त झालो. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याच्या पवित्र बलिदानामुळे आपल्यासारख्या पाप्यांसाठी अनंत जीवनाचं दार उघडलं गेलं. त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास
मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलंस, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे, आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. ज्याने तुम्हाला त्रास दिला, फसवलं, विश्वासघात केला, अपमान केला, मोठं दुःख दिलं, मोठं नुकसान केलं, आज त्या सगळ्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही, तोपर्यंत आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळणार नाही. म्हणून कुणाबद्दलही राग ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. मनात आलेले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं, तोंडाने जे काही वाईट बोललात, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी, कबूल करा. कुणाला फसवलं, कुणाला लुबाडलं, व्यभिचार केला, हत्या केली, चोरी केली, कबूल करा. आपण माणसाला फसवू शकतो, देवाला नाही. देवाला सगळं ठाऊक आहे. म्हणून कोणतीही पापं लपवू नका, नम्रपणे पापं उघड करा. तुमच्या जीवनातली गुप्त पापं पण देवाला माहिती आहेत, कबूल करा. आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांचा पश्चाताप करा, रडा तुमच्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केलेली आहेत, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभू जवळ. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू, दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत.
ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत, त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.